नगरपालिकेच्या उंबऱ्याला नतमस्तक होत अभिजित पाटील यांनी नगराध्यक्ष पदभार स्वीकारला। शहादा नगरपरिषदेच्या इतिहासात लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी 41वे नगराध्यक्ष तसेच चौथे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत एक नवा अध्याय सुरू केला। मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या साक्षीने हा पदग्रहण सोहळा पार पडला। यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व त्यांचे पिताश्री मोतीलाल तात्या पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर, पत्नी प्रीती अभिजित पाटील, जनता विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने अभिजित पाटील यांना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवून औपचारिकरित्या पदभार स्वीकारण्यात आला। प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। पदभार स्वीकारण्यापूर्वी अभिजित पाटील यांनी आपल्या गंगोत्री निवासस्थानी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढत ते नगरपरिषद कार्यालयात दाखल झाले। नगरपरिषद ही शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा व सेवा पुरविणारी महत्त्वाची संस्था असल्याचे नमूद करत या संस्थेमार्फत जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी त्यांनी पालिका इमारतीच्या उंबऱ्याला नतमस्तक होऊन नगरपरिषदेत प्रवेश केला। त्यांच्या या भावनिक व संस्कारशील कृतीचे उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी विशेष कौतुक केले। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा। सर्वप्रथम सर्व शहादेकर जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे। आज पदभार स्वीकारण्याचा पहिला दिवस। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शहादा शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत, अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। जे संख्याबळ विरोधकांकडे आहे, मी त्यांना विरोधक म्हणणार नाही, खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत। कारण लोकांनी निवडून दिलेला जी व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेलं आहे यांच्या पुरता तो मर्यादित नसतो, संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते। त्यामुळे माझा प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत। जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू, कारण की प्रत्येक जण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही। निश्चितपणाने मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016 ते 2021 ची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं, परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंद भाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मतभेद झाले, परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत। अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली आहे त्याची जाणीव असलेले लोक आहेत। त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने, समजदारीने शहादा शहराच्या विकासामध्ये आपापलं योगदान देतील असा माझा ठाम विश्वास आहे।